Good morning, students. In our last lecture, we studied about volcanic hazards and what are the types of volcanic hazards. There are 5 types of volcanic hazards. तिथे किती आहेत? 5 types of volcanic hazards आहेत. First one lava flow, second one ash flow, third one pyroclastic flow, fourth one volcanic debris, and fifth one lahars. We already studied first 3, lava flow, ash falls, and pyroclastic flow. Now we will see the fourth one, volcanic debris or avalanches. They are commonly generated by sliding of larger portion of volcanic cones. हे कशाने जनरेट होतात? व्होल्कॅनिक डेब्रिस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला व्होल्कॅनिक कोनचं स्लायडिंग होतं, मटेरियल मोठ्या प्रमाणात त्याचं स्लाईड होतं, त्यावेळेला काय होतं? व्होल्कॅनिक डेब्रिस तयार होतात. दीज ॲव्हलॅन्चेस आर हायली मोबाईल. हे जे ॲव्हलॅन्चेस आहेत ते हायली मोबाईल आहेत, म्हणजे जास्त मोबाईल मीन्स मुवेबल, मोठ्या प्रमाणात त्याची हालचाल होते. अँड मे बरी लार्ज ट्रॅक ऑफ लँड. आणि काय होतं, नंतर जे काही जमिनीचा भाग आहे मोठ्या प्रमाणात किंवा जमिनीचे मोठे रस्ते जे आहेत, ट्रॅक जे आहेत, ते काय केले जातात? गाडले जातात. अँड ब्लॉक स्ट्रीम्स. आणि जे काही छोटे मोठे स्ट्रीम्स असतात ते स्ट्रीम काय होतात? ब्लॉक होतात. मग हे ब्लॉक झाल्यामुळे काय होतं? तर त्याच्यापासून लेक्स फॉर्म होतात. म्हणजे काय आहे? ब्लॉक द स्ट्रीम्स टू फॉर्म लेक्स दॅट कॅन ड्रेन कॅटॅस्ट्रॉफिकली अँड जनरेट लेहर्स अँड फ्लड्स. आता कॅटॅस्ट्रॉफिकली म्हणजे काय? इट मीन्स इन्व्हॉल्व अ ग्रेट डॅमेज. म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याची काय होते? हानी होते. म्हणजे काय होतं बघा, परत एकदा बघूया आपण. दे आर कॉमनली जनरेटेड बाय स्लायडिंग ऑफ लार्जर पोर्शन ऑफ व्होल्कॅनिक कोन. व्होल्कॅनिक डेब्रिस कसे फॉर्म होतात? व्होल्कॅनिक कोन ज्या वेळेला मटेरियल जे काही आहे ते मोठ्या प्रमाणात स्लाईड होतं, त्यावेळेला व्होल्कॅनिक डेब्रिस फॉर्म होतात. दीज ॲव्हलॅन्चेस आर हायली मोबाईल. ते खूप मोबाईल असतात किंवा मुवेबल असतात. आणि ते मुवेबल असल्यामुळे रस्त्याचा मोठ्या प्रमाणाचा ट्रॅक ते काय करतात? गाडतात. म्हणजे त्या जे काही डेब्रिस, तो काही फ्लो आहे, त्याच्यामुळे रस्त्याचा मोठा भाग काय होतो? गाडला जातो. अँड ब्लॉक स्ट्रीम्स टू फॉर्म लेक्स. आणि काही काही वेळेला हे जे स्ट्रीम्स आहेत ते सुद्धा ब्लॉक केले जातात आणि ते ब्लॉक झाल्यामुळे लेक्स फॉर्म होतात. आणि मग ह्याचा जो काही परिणाम आहे, इफेक्ट आहे, तो काय होतो? किंवा ती काही डॅमेज होते त्याच्यामध्ये, ते डॅमेज मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याच्यापासून काय होतं? जनरेट लेहर्स अँड फ्लड्स. आणि त्याच्यामधून लेहर्स किंवा फ्लड्स तयार होतात. आता फ्लड्स म्हणजे आपल्याला माहीत आहे पूर. लेहर्स म्हणजे काय आहे हे आपण फिफ्थ टाईपमध्ये बघणार आहोत. फिफ्थ वन, लेहर्स और व्होल्कॅनिक मड और डेब्रिस. ठीक आहे. These are common major volcanic hazards. These are common major volcanic hazards to life and property. हे लाईफ आणि प्रॉपर्टीमध्ये इजा होणारं म्हणजे त्याला इफेक्ट करणारं हे कॉमन आहे. लेहर्स प्रोसीड व्हेरी क्विकली. ह्या काय होतात? पटकन तयार होतात. अँड पासेस ग्रेट डिस्ट्रक्टिव्ह पॉवर. आणि मोठ्या शक्तीने किंवा मोठ्या पॉवरने ते डिस्ट्रक्ट करत जातात. They developed either as a direct consequences of volcanic eruption or a secondary event resulting due to heavy rainfall or sometimes as an after effects of eruption. आता काय काय बघूया त्याच्यामध्ये. They developed कशाने डेव्हलप होतात? either as a direct consequences. आता कन्सिक्वेन्सेस म्हणजे काय? इफेक्ट. कशाचा इफेक्ट? तर व्होल्कॅनिक इरप्शनचा. एकतर व्होल्कॅनिक इरप्शनचा डायरेक्ट इफेक्ट झाला तर लेयर्स फॉर्म होतात, किंवा ॲज अ सेकंडरी इव्हेंट रिझल्टिंग ड्यू टू हेवी रेनफॉल. किंवा हेवी रेनफॉल जर झाला, मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर लेयर्स फॉर्म होतात. ऑर समटाईम्स ॲज ॲन आफ्टर इफेक्ट ऑफ इरप्शन. आणि काही वेळेला काय होतं आहे, मग इरप्शनचा मोठा इफेक्ट आपल्याला दिसतो आणि तो इफेक्ट दिसल्यामुळे लेयर्स फॉर्म होतात. म्हणजे परत एकदा आपण रीड करूया. These are common major volcanic hazards to life or property. Lahars proceed very quickly and passes great destructive power.
They developed either as a direct consequence of volcanic eruption or as a secondary event resulting due to heavy rainfall or sometimes as an after effect of eruption. इथं आपण काय बघितलेले आहेत? व्होल्कॅनिक हझर्ड्सचे 5 टाईप्स बघितलेले आहेत. आपण आता नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत आपण इफेक्ट्स ऑफ व्होल्कॅनिक हझर्ड्स. डॅमेज टू ह्युमन लाईफ, सोशल स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टी मे नॉट बी ऑलवेज इंड्युस्ड ओनली बाय द डायरेक्ट इफेक्ट ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन. ह्या ज्या व्होल्कॅनिक इरप्शनमध्ये जे काही डॅमेज होणार आहे ते फक्त ह्युमन लाईफलाच किंवा सोशल स्ट्रक्चरलाच किंवा प्रॉपर्टीलाच होत नाही, तर ह्याच्यापेक्षा पण अजून काही इफेक्ट्स होऊ शकतात. सम ऑफ द मोस्ट डेंजरस secondary phenomenon are tsunamis, contaminated ash or long-lasting aerosol clouds. काही वेळेला हे जे इफेक्ट्स आहेत ते आपल्याला ह्युमन लाईफला, सोशल स्ट्रक्चरला, आता सोशल स्ट्रक्चर म्हणजे काय, डॅम्स असतील, रेल्वे ट्रॅक्स असतील, बिल्डिंग्स असतील, ते त्याच्यावर इफेक्ट होतो. हे जे आहेत ते तर होतातच आहेत इफेक्ट, पण सम ऑफ द मोस्ट डेंजरस आणखीन काही भयानक असे इफेक्ट्स आहेत की ते कशाच्या थ्रू होतात. सुनामीजमुळं होतात, कॉन्टॅमिनेटेड ॲशमुळं होते किंवा लाँग लास्टिंग एरोसेल क्लाउड. आता व्हॉट इज मीन बाय एरोसेल क्लाउड? मॉइश्चर इमिटेड इंटू ॲटमॉस्फिअर, म्हणजे जे काही मटेरियल बाहेर आलेलं आहे व्होल्कॅनो थ्रू, ते जे मटेरियल आहे त्याच्यामधून जी काही मॉइश्चर ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट होते म्हणजे पसरते, त्याला काय म्हणायचं? एरोसेल क्लाउड म्हणायचं. लक्षात आलं? परत एकदा बघा, व्हॉट इज मीन बाय एरोसेल क्लाउड? The moisture emitted into atmosphere for the volcanic eruption. आणि मग ह्या व्होल्कॅनिक इरप्शनमधून जे काही मॉइश्चर बाहेर पडतं, इमिटेड पडतं ॲटमॉस्फिअरमधून, त्याच्यापासून ढग तयार होतात आणि दॅट आर नोन ॲज एरोसेल क्लाउड. दॅट कॅन ऑर्बिट द अर्थ फॉर इयर्स आफ्टर लार्ज व्होल्कॅनिक इरप्शन. काही वेळेला काय होतं आहे, मोठ्या प्रमाणात व्होल्कॅनिक इरप्शन होते, मोठ्या प्रमाणात मॉइश्चर इमिटेड होते आणि त्या मॉइश्चरमुळं काय होतात, ढग बनतात आणि ते जे ढग आहेत ते काही काळ तसेच अर्थच्या ऑर्बिटमध्ये राहतात. लक्षात आलं? त्याला एरोसेल क्लाउड म्हणतात. त्याचं एक्झाम्पल आहे टोबा व्होल्कॅनो. लक्षात आलं? एरोसेल क्लाउड आर कंपोज्ड ऑफ कंडेन्स्ड व्होल्कॅनिक गॅसेस, मेनली सल्फरिक ॲसिड. आता हा जो एरोसेल क्लाउड आहे त्याच्यामध्ये कशाने बनलेला आहे, तो कुठला गॅस आहे व्होल्कॅनिक त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये सल्फरिक ॲसिड हा जो गॅस आहे तो आहे. The emission of large quantities of SO2. The emission of large quantities of SO2 and also possible halogens into stratosphere. म्हणजे ह्यामध्ये SO2 पण आहे आणि पॉसिबिलिटी ऑफ हॅलोजनची पण आहे आणि हे दोन्ही काय होतात, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पसरतात. हे पसरल्यानंतर याच्यामुळे काय होतं, मे लीड टू टेम्परेचर डिक्रीजेस, म्हणजे जे काही टेम्परेचर आहे ते डिक्रीज होतं ऑन द अर्थ सरफेसवरचं जे काही टेम्परेचर आहे ते डिक्रीज होतं. कशामुळं? तर हॅलोजन आणि SO2 ज्या वेळेला स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पसरले जातात किंवा ते इमिशन होतात मोठ्या क्वांटिटीमध्ये, त्यावेळेला त्याचं काय होतं, टेम्परेचर डिक्रीज होतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं, बाय इन्क्रीजिंग द ग्लोबल अल्बेडो. आता ग्लोबल अल्बेडोचं मिनिंग काय आहे लिहून घ्या. फ्रॅक्शन ऑफ इनकमिंग सोलार एनर्जी स्क्रॅटर्ड बाय द अर्थ बॅक टू द स्पेस. परत एकदा बघा, ग्लोबल अल्बेडो, फ्रॅक्शन ऑफ इनकमिंग सोलार एनर्जी स्क्रॅटर्ड बाय द अर्थ बॅक टू द स्पेस. म्हणजे हे जे सगळे इफेक्ट होतात, टेम्परेचर डिक्रीज होतं किंवा ह्या सगळ्यामुळं काय होतं, इन्क्रीज इन द ग्लोबल अल्बेडो. जी काही ग्लोबल अल्बेडो आहे ती इन्क्रीज होते. अशा तऱ्हेनं आपला काय झालेला आहे, व्होल्कॅनो हा टॉपिक काय झालेला आहे, संपलेला आहे आणि आपण नेक्स्ट टॉपिक घेतोय. आपण नेक्स्ट टॉपिक चालू करतो आहे आपला लँडस्लाईड. आता लँडस्लाईड म्हणजे काय, भूस्खलन. बऱ्याच वेळेला तुम्ही कोकणात साईडला जात असाल, दरड कोसळली म्हणतात त्याला. म्हणजे घाटामध्ये काय होतं, एका साईडला टेकडी असते आणि एका साईडला दरी असते, बरोबर आहे, उंच डोंगर असतो आणि दरी असते. आणि पावसाळ्यात ज्या वेळेला ह्या
दरी कोसळतात त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, दरड कोसळली म्हणतो. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लँडस्लाईड. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय दिस लँडस्लाईड? अ मास ऑफ अर्थ ऑर रॉक स्लाइड्स डाऊन द स्लोप along a definite structure. This movement is called a landslide. म्हणजे अर्थचा मास, मोठ्या प्रमाणात भाग अर्थचा किंवा रॉकचा ज्यावेळेला घसरतो, कशावरून? एखाद्या स्लोपवरून, एखाद्या सरफेसवरून घसरतो, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? लँडस्लाईड म्हणायचं. व्हॉट इज मीन बाय लँडस्लाईड? परत एकदा बघा. अ मास ऑफ अ मास ऑफ अर्थ or rock slides down the slope along a definite surface. This movement is called landslide. लक्षात आलं? त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, द डाऊनस्लोप मुवमेंट ऑफ रॉक डेब्रिस ऑर रेगोलिथ. द डाऊनस्लोप मुवमेंट म्हणजे खालच्या बाजूला ज्या वेळेला मुवमेंट होते रॉकची किंवा रेगोलिथ. आता रेगोलिथ म्हणजे काय? लूज कन्सॉलिडेटेड मटेरियल ऑर मिक्सचर ऑफ सॉईल अँड रॉक. म्हणजे एकतर रॉक डेब्रिसचं मुवमेंट होते किंवा रॉक आणि सॉईलची मिक्सचर ज्या वेळेला असतं ते ज्या वेळेला स्लाईड होतं डाऊनस्लोप मुवमेंटमध्ये. अँड सॉईल म्हणजे रॉक डेब्रिस, सॉईल आणि रॉक आणि फक्त सॉईल, अशा 3 गोष्टींचं ज्या वेळेला डाऊनस्लोप मुवमेंट होते आणि ते कवर द अर्थ सरफेस in response to gravitational stress is referred to as landslides or slope failure or mass wasting. त्याला काय म्हटलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल स्ट्रेस इज रेफर्स टू ॲज लँडस्लाईड. एक तर त्याला लँडस्लाईड म्हणतात किंवा स्लोप फेल्युअर म्हणतात और मास वेस्टिंग म्हणतात त्याला. म्हणजे काय होतं? डाऊनस्लोप मुवमेंट होती, कशाची? रॉकची होते किंवा रॉक आणि सॉईलची होते किंवा फक्त सॉईलची होते. मग ही जी मुवमेंट आहे डाऊनस्लोप मुवमेंट ती कशामुळे होते? तर ग्रॅव्हिटेशनल स्ट्रेसमुळे होते. आणि हे ज्या वेळेला ग्रॅव्हिटेशनल स्ट्रेसमुळे ज्या वेळेला डाऊनस्लोप मुवमेंट होते त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? लँडस्लाईड म्हणायचं. आपण इथेच थांबूया. नेक्स्ट टाईप आपण पुढच्या लेक्चरला.